नमस्कार मंडळी. अंधांडीच्या दिवसामध्ये मुंबईचं राजकीय वातावरण गरमागरम झालंय आणि या गरमागरमच्या वातावरणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र प्रचंड मोठा फायदा होताना दिसतोय. एक बडा नेता आपल्या जवळजवळ 7,000 पदाधिकाऱ्यांना घेऊन थेट अचानक मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश. मित्रांनो, मुंबईच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या बंधूंच्या युतीनंतर मुंबईमधली महायुतीची गणितं अखेर बिघडली आणि या बिघड निघलेल्या गणिताचा फायदा उद्धव ठाकरेंनी पुरेपूर उचलल्याचं या सगळ्या घडामोडीवरून समजतंय. आज आणि उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठे प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होतील अशी पहिल्यापासूनच शंका होती आणि तशाच प्रकारचं मुंबईमध्ये वातावरण घडताना दिसतंय. परवा दिवशी मुंबईतील निवडणुकांचा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आणि आज संध्याकाळपर्यंत बऱ्याच कार्यकर्त्यांना आपले एबी फॉर्म्स वाटप केले जातील. त्यानुसारच मित्रांनो आता प्रवेशाची रणधुमाळी सुरू झाली आणि सगळ्यात जास्त प्रवेश मुंबईमध्ये होत आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये. नेमकं काय झालं? मुंबईत कोणता बडा नेता अचानकपणे शिंदेची साथ सोडत आणि भाजपची साथ सोडत त्यांनी कशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोणाकोणासोबत प्रवेश केला, या सगळ्यांची गणितं आपण पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. मुंबईचं राजकीय वातावरण अगदी ठाकरेंच्या बाजूने कल्ल्याची प्रसारमाध्यमं, प्रिंट मीडिया आणि पत्रकारांच्या मनामधलं नेमकं काय चाललंय, वातावरण मुंबईत नेमकं काय करतंय, कोणते नेते आहेत, सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, मुंबई ही महाराष्ट्राची, देशाची आर्थिक राजधानी. मुंबई ही सर्वांनाच हवी आहे. मुंबई केंद्राला हवी आहे. मुंबई महाराष्ट्र सरकारला हवी आहे. मुंबई ही मराठी माणसांना हवी आहे. हे पहिल्यापासूनच ब्रीदवाक्य ठाकरेंनी मात्र ठरवलंय. मुंबई जरी केंद्र असली तरी मुंबई अगोदर मराठी माणसांची आहे. मुंबई अगोदर स्वाभिमानी मराठी माणसांची आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये ठाकरे बंधूंची युती रंगलाई, अशाच प्रकारचं मुंबईत एकंदरीत वातावरण सुरू झालंय. मुंबईमध्ये सध्या सगळेच सोशल मीडिया असतील किंवा प्रसारमाध्यमं असतील, न्यूज चॅनल्स असतील, ते वेगवेगळ्या आपल्या मुंबईच्या प्रत्येक भागात जाऊन मुंबईकरांना वेगवेगळे प्रश्न विचारतायत की मराठीच्या मुद्द्यावरती आपण मत देणार की दुसऱ्या मुद्द्यावरती मत देणार, तुम्ही मराठी, तुम्ही कोणाला मत देणार. तेव्हा मुंबईकरांचा एकमेव सगळ्यात मोठा हेतू येतोय की मुंबई वाचवायची आहे. मुंबई मराठी माणसांना मत द्यायचं असेल तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधूंच्या मागे उभं राहावं लागेल, असं मुंबईच्या जवळजवळ 80% जनतेनं आपलं मत नोंदवलंय. त्यामुळं भाजपची तर झोप उडालीच आहे. मात्र शिंदेगडाला आता मुंबईत 20पर्यंत जागा मिळणार का, हा देखील फॉर्म्युला त्यांच्या समोर येतोय. अशातच मुंबईतून झालेला हा प्रवेश मात्र ठाकरेंना प्रचंड काही देऊन जातोय. नेमक्या बातम्या मुंबईतून काय येत आहेत, या बातम्या आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये मुंबईत घडलेल्या सगळ्या पक्षप्रवेशांचा आपण आढावा घेणार आहोत. परंतु आता मात्र मुंबईतून घडलेली सगळ्यात मोठी घडामोड तुमच्यासमोर. मित्रांनो, मुंबईमध्ये रिपाई आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष, त्यांचा मुंबईच्या जवळजवळ आसपासच्या 3 ते 4 विधानसभा क्षेत्रावरती आपला वर्चस्व आहे आणि जवळजवळ 35 वॉर्डामध्ये त्यांचं निर्णायक मतदान आहे, असे मुंबई पश्चिम उत्तर पश्चिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असणारे आशुतोष निकाळजे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मुंबईतून प्रवेश केला आहे. हा प्रवेश ठाकरेंना बहुतांशरित्या 30 ते 40 जागांवरती अतिशय महत्त्वाच्या निर्णायक क्षणी हा प्रवेश झाल्यामुळे मुंबईच्या बहुतांश भागात ही राजकीय नीती पलटल्याचं चित्र दिसून येत आहे. निकाळजे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत होते. रिपाई गटाचे असणारे जिल्हाध्यक्ष आहेत ते, आणि त्यांनी आपल्या संपूर्ण या भागामध्ये जोगेश्वरी असेल, जोगेश्वरी पूर्व असेल, उत्तर पश्चिम जिल्हा असेल, या सगळ्या भागात आपलं काम गेली 15 वर्ष ते आपलं काम करत आहेत. आणि अगदी शेवटी त्यांनी आपला निर्णय जाहीर करत उद्धव ठाकरे यांची मुंबईवरती सत्ता येणार असल्या कारणानं ते म्हणाले की आम्हाला उद्धव ठाकरेंशिवाय जायचंय, मराठी माणसांची सत्ता मुंबईवरती आली पाहिजे. या उदात्त हेतूनं आम्ही उद्धव ठाकरेंना साथ देतोय, राज ठाकरेंना साथ देतोय. त्यामुळे यांचं मतदान निर्णायक ठाकरे बंधूंच्या पाठीमागे राहणार, यात आता तीळ मात्र शंका नसल्याचं निकाळजी यांनी आपलं मत स्पष्ट केलंय. आणि ही ठाकरेंसाठी सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल. त्यानंतर पुढचा प्रवेश तो देखील मुंबईमधूनच. उद्धव ठाकरेंनी एका दगडात 2 पक्षी मारलेत आणि ही वाटचाल ठाकरेंची आहे. शिंदे सेनेतील बहुतांश बड्या नेत्यांनी आपले प्रवेश रोखून धरले होते की आता शेवटच्या क्षणी एबी फॉर्म वाटायचे आणि राहिलेल्या लोकांना आपल्याकडे ठेवायचं. मात्र लोकांनी आपली राजकीय समीकरणं पुढे लक्षात ठेवून अगोदरच ठाकरेंकडे प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. तिकीट मागून 5-5 वर्ष काम करून
पक्षाकडून जर तिकीट मिळत नसतील तर आम्ही तुमच्या पक्षात राहून फायदा काय, असा थेट सवाल शिंदेच्या शिवसेनेला मुंबईतील बड्याच कार्यकर्त्यांनी विचारलाय, पदाधिकाऱ्यांनी विचारलाय. त्यामुळे ते आपला मार्ग बदलू लागलेत. आम्ही भक्त काय सतरंज का, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या असणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला देखील जागा मिळायला हव्या होत्या, असं त्यांचं स्पष्ट मत येत आहे. यामुळे हे प्रवेश ठाकरेंकडेच होत आहेत. ठाकरेंकडे का होत आहे यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की मुंबईमध्ये सत्ता ठाकरेंची येणार आहे, भाजपची नव्हे. या एका उदात्त हेतूनं मुंबईमध्ये आता चक्र फिरू लागलेत. मुंबईचं राजकीय वातावरण गरमागरम होऊ लागलंय. याला दुसरा प्रवेश मित्रांनो आपण बघूया. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दुसरा प्रवेश झालाय, तो म्हणजे सर्जेराव कांबळे. मुंबईच्या राजकारणातील सगळ्यात मोठं नाव, एल्गार संघटनेचा अध्यक्ष असणारे सर्जेराव कांबळे यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा एक त्यांनी विक्रमी निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे ठाकरेंच्या पाठीमागे दलित मते, अतिशय जी निर्णायक असतात, जी मतं 100-200च्या फरकानं उद्धव ठाकरे यांची गेल्या वेळेस 13 ते 14 नगरसेवक पडले होते, अशा नगरसेवकांसाठी ही मतं खूप महत्त्वाची निर्णायक ठरतात. आणि या सगळ्यांसाठी हे प्रवेश होत शेवटच्या क्षणी हे ठाकरेंना नवसंजीवनी देऊ शकतात. ज्या जागा येण्यासारख्या आहे मात्र काही जागांवरून त्या पडतात, त्यासाठी या प्रवेशाची उद्धव ठाकरेंना खूप गरज होती आणि तशाच प्रकारचं मुंबईत वातावरण घडतंय. मित्रांनो, हा एक प्रवेश उद्धव ठाकरेंना खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. ही मुंबईची नवीन दिशा, राजकीय दिशा बदलणारे प्रवेश आपणाला जाणू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अर्धी मुंबई जिंकल्याचं जमा असल्याचं सध्या तरी मुंबईत वातावरण सुरू झालंय. एकीकडे भाजपा उत्तर भारतीय नेत्यांना प्रचारामध्ये आणत असताना आता मात्र मुंबईत मराठी माणूसच उद्धव ठाकरे यांचा, राज ठाकरे यांचा स्टार प्रचारक राहील, ही देखील हेडलाईन शिवसेनेनं मनसेनं पुढे आणलीय. तुम्ही किती जरी उत्तर भारतीय लोक, इतर भाषिक लोक प्रचाराला आणले तरी मुंबईचा मराठी माणूस हाच ठाकरेंचा ब्रँड अँबॅसेडर राहील, असं देखील ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलंय. त्यामुळे मराठी विरोधात इतर भाषिक, परप्रांतीय अशी निवडणूक आगामी काळात मुंबईत लागली तर आपणाला नवल वाटायला नका. भाजपनं अशा प्रकारचंच राजकारण, हिंदू विरोधात मराठी मतं, अशा प्रकारची राजकीय नीती सध्या भाजप मुंबईत खेळते. या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंना फायदा होणार की भाजपला होणार हे आगामी काळ ठरवेल. मात्र ठाकरेंनी मराठी मतं आपल्याकडे वळवण्यात मोठं यश मिळवलंय, हे नाकारता येणार नाही आणि भाजपसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. शिंदेगडाला तर खूप मोठी डोकेदुखी ठरणार. आगामी काळात 16 तारखेला मुंबईत काय होईल ते आपणाला समजेलच. मात्र सध्या तरी वातावरण दोन्ही बाजूनच समसमान दिसतोय. धन्यवाद.